पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादांकडून दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचीही उपस्थिती। पवार आणि काकींचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो। अजितदादांची भेटीनंतर प्रतिक्रिया। अजितदादांसोबत भुजबळ, प्रफुल्ल पटेल तसंच सुनील तटकरे पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते पवारांच्या भेटीला। महान माणसाविरोधात प्रचार केला आणि शुभेच्छा द्यायला आले। संजय राऊतांचा अजित पवारांना जोरदार टोला। राजकारणापलीकडे कौटुंबिक संबंधही असतात। पवारांसोबतच्या भेटीनंतर अजितदादांचं वक्तव्य। जवळपास अर्धा तास अजितदादा पवारांच्या निवासस्थानी होते। शरद पवार आणि अजित पवारांमधील भेट कौटुंबिक। राजकारण आणि कौटुंबिक संबंध आम्ही वेगळे ठेवलेत। पवार कुटुंबातील कुणीही पातळी सोडून टीका केली नाही। युगेंद्र पवारांचं वक्तव्य। शरद पवारांच्या नेतृत्वात सर्व नेत्यांनी काम केलंय। अजित पवार शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी येणं साहजिकच आहे। दादा आणि पवारांच्या भेटीवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। शरद पवार महाराष्ट्राचे आधारवड। त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाही एक पाऊल पुढे टाकता येत नाही। अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। जयंत पाटील व्यस्त असतील म्हणून दिल्लीत आले नसावेत। पवार साहेबांनी जयंत पाटलांवर कुठली तरी जबाबदारी दिली असावी। जयंत पाटलांच्या अनुपस्थितीवरील प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। 16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन, त्यामुळे 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो। अजित पवारांची मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया। महायुतीचे 30 ते 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। भाजपचे 15 ते 16, शिंदेचे 8 ते 9 आणि अजित पवारांचे 8 ते 9 मंत्री शपथ घेणार। सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारावर भाजपचाच वरचष्मा राहणार। गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार। सूत्रांची माहिती। तर राष्ट्रवादीच्या पदरात महसूल खातं पडण्याची शक्यता। सार्वजनिक बांधकाम खातंही सोडण्याची भाजपची तयारी। सूत्रांची माहिती। फडणवीस शहांच्या बैठकीत मंत्रिपदांच्या नावांवर शिक्कामोर्तब। भाजपचे जवळपास 20 आमदार तर शिंदेचे 13 आणि अजितदादांचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार। सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज रात्री फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांमध्ये महत्त्वाची बैठक। दुपारनंतर फडणवीस, अजित पवार दिल्लीहून मुंबईला रवाना होणार। तर 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार। मंत्रिमंडळात आमदार रवी राणा यांची वर्णी लागणार। निवडणुकीत राणा दाम्पत्यानं केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार। सूत्रांची माहिती। शिंदे गट आणि भाजपमध्ये आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच। गृहमंत्रीपदापाठोपाठ शिंदे ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती। अजितदादा गट आणि शिंदे गट नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांसाठी आग्रही। सूत्रांची माहिती। दरम्यान भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी दोन्ही खात्यांसंदर्भात शिंदेंना आश्वासन देण्यात आल्याचीही माहिती। उपमुख्यमंत्री नंबर 2 कोण, नंबर 3 कोण हे मुख्यमंत्र्यांनी ठरवावं। उपमुख्यमंत्र्यांच्या छातीवर बॅच लावणं आवश्यक। विजय वडेट्टीवारांचा टोला। शिंदे, अजित पवार बार्गेनिंग करू शकत नाहीत। जे मिळेल ते घ्या, नाहीतर घरी आराम करा, अशी स्थिती। वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। काही ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टात जावं। उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलं। लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये। उज्ज्वल निकमांचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भाजपचं महाअधिवेशन होणार। पंतप्रधान मोदींची उपस्थिती असणार। मोदींच्या हस्ते फडणवीसांचा सत्कार केला जाणार। रवींद्र वायकरांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेचा निकाल कोर्टानं राखून ठेवला। अमोल कीर्तीकरांनी वायकरांच्या निवडीला कोर्टात आव्हान दिलं होतं। तर मुंबई उत्तर पश्चिममध्ये वायकरांचा 48 मतांनी विजय। परभणी शहरात कालच्या तणावपूर्ण वातावरणानंतर आज शांतता। परभणी शहरात पोलीस आणि एसआरपीएफची गस्त। पोलिसांनी आतापर्यंत 40 आंदोलकांना ताब्यात घेतलं। मंठ्यातील बंद शांततापूर्वक पाळावा। मंठा शहर बंदच्या पार्श्वभूमीवर सचिन खरात यांचं आवाहन। परभणीत काल झालेल्या दगडफेकीनंतर व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। दुकानासमोरील साहित्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड। जालना परभणी महामार्गावर आंबेडकर संघटनेचा रास्ता रोको। परभणी घटनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत रास्ता रोको। पोलीस बंदोबस्त तैनात। आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यातील मंठा शहर बंदची हाक। जालन्याहून परभणीकडे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द। संघटनांना शांतता पाळण्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांचं आवाहन। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यात आज ठिकठिकाणी बंद। जिल्ह्यातील तिन्ही आगारातील बस सेवा ठप्प। हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात 40 मंत्र्यांसाठी बंगले सज्ज। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। नागपुरातील रवी भवन आणि नाग भवन परिसरात मंत्र्यांचा मुक्काम असणार।
जळगावात शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन। आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी। पवारांच्या वाढदिवसानिमित्त निलेश लंकेंकडून दिल्लीत केक कटिंग। निलेश लंकेंनी समर्थकांसोबत पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अजितदादांकडून पवारांसाठी आलेल्या भेटवस्तूची पाहणी। वाढदिवसानिमित्त चांदीच्या 85 नाण्यांनी बनवलेलं खास गिफ्ट देण्यात आलं। सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे आणि कन्या रेवती सुळे ही पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी। अजितदादा आणि पवारांच्या भेटीदरम्यान रेवती सुळे आणि सदानंद सुळे निवासस्थानाबाहेर दिसल्या। पवारांची भेट घेण्याआधी अजितदादांकडून शुभेच्छा देणारं ट्विट। उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभो, अजितदादांनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा। आज शरद पवारांचा वाढदिवस। पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीतील निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी। नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी नोट प्रेस मजदूर संघाकडून पवारांना वाढदिवसाची खास भेट। चांदीच्या 85 नाण्यांपासून तयार केलेली ॲक्रिलिकची भेट। शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर शुभेच्छा देणारे बॅनर्स। शरद पवार सध्या दिल्लीत। संजय राठोडांना मंत्रिपद मिळावं यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून महाआरती। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात महाआरती। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत प्रदूषणामुळे माशांच्या मृत्यूची मालिका सुरूच। प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत। नदीतील जैवविविधता धोक्यात, पंचगंगेतील प्रदूषण रोखा, नागरिकांची मागणी। नांदेड जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी पिकं बहरली, मात्र ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या पिकावर अळींचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांचं उत्पादन घट होण्याची शक्यता। 5 वर्षात 50,000 एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट। राज्यात 50,000 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड। उत्पादन खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांचा अन्य पिकांकडे कल। नांदेडमध्ये काकडा फुलांच्या दरात मोठी घसरण। 500 रुपये किलोनं विक्री होणाऱ्या फुलाला 100 रुपयांचा भाव।